सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील वाहतूक निरीक्षक नागेश म्हेत्रे त्याचबरोबर वाहक राजू बहिरमठ हे 2 कर्मचारी प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत। तर त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम हा 7 रस्ता बस डेपो या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन उपक्रमाचे कार्यशाळा व्यवस्थापन मल्लिकार्जुन पडगनूर यांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांची उपस्थिती होती। परिवहन उपक्रमातील वाहतूक निरीक्षक नागेश म्हेत्रे, राजू बहिरमठ या दोन्ही कर्मचाऱ्यांचे परिवहन उपक्रमाकडून विविध रकमेचा धनादेश देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला। दरम्यान परिवहनकडून सोलापूर कनिष्ठ श्रेणी सोलापूर महानगरपालिका पतसंस्थेच्या बिनविरोध संचालकपदी निवड झालेले लक्ष्मण बंडगर यांचाही परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांकडून विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला। तर या प्रसंगी कार्यक्रमास माजी महापौर संजय हेमगड्डी यांसमवेत प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख जमीर शेख, मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड, सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक भारत कंदकुरे, सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक मारेप्पा कंपली, प्रहार परिवहन कामगार संघटनेचे अध्यक्ष अब्दुल रजाक मकानदार, शाकीर उस्ताद, विजय गायकवाड, वाहतूक निरीक्षक अनिल चौघुले, कामगार देविदास गायकवाड, वाहतूक अनिल बागले, मौला नालतवाड, सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक रमेश लोंढे, सेवानिवृत्त उंबरजे, सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक दत्ता गरड, माजी सेवा मदतनीस सुरेश भंडारे, वाहतूक निरीक्षक बापू मंद्रुपकर, वाहतूक निरीक्षक गांगजी, वाहतूक निरीक्षक ज्ञानेश्वर ठोकळे, सेवक राजू साखरे यांसह परिवहन उपक्रमातील सर्व कर्मचारी वर्ग त्याचबरोबर दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक भारत कंदकुरे यांनी केलं। तर कार्यक्रमाचे आभार वाहक अनिल बागले यांनी मांडलं। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। आणि म्हेत्रे साहेबांच्यामुळे माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले हेमगड्डी साहेब आणि या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सर्व अधिकारी वर्ग, माझे कामगार बंधू, माता भगिनी, तर आज या सत्कार प्रसंगी गेली 35 वर्षे आपल्याबरोबर माझी जी नाळ जोडली होती ते नाळेशी संबंध तोडायचा प्रसंग आज आलेला आहे। यापुढे मी कसा हक्काने आजपर्यंत येऊन या ठिकाणी मी करू शकत होतो, आता करत नाही। त्यामुळे सत्कार जरी असला तरी तुमच्यातले जे नाळ जी आहे त्या नाळेवरती अंतर पडणार आहे, म्हणून माझ्या मनाला बी थोडीशी खंत वाटत आहे, का हरकत नाही। तर 1988 साली या ठिकाणी मी बदलीवाळ म्हणून कामाला लागलो। 1988 साली कामाला लागलो, काम खातं एकदम फॉर्मत होता व त्यामुळं आम्ही मी कुठं लक्ष घेत नाही, आहे ते बरं आहे म्हणून इथं काम करत राहिलो। पुढं काय काय परिस्थिती होत जाते या सगळ्यांना माहीत आहे, वेळेच्या अभावामुळे मी ते सगळं सांगणार नाही। पण जेव्हा परिस्थिती बिघडत चालली त्यावेळेला आम्हाला असं डोक्यात आलं की आता आमचं कसं काय, आम्ही पुढं काय करायचं, आमचं नशीब काय, हा मोठा खूप प्रश्न राहिला। मग त्यावेळेला असंच चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे किंवा आमच्या घरी आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, कर्मण्यवाधिकारस्त्व महाफलेषु कदाचन, म्हणजे तू इथं कशासाठी आलास आणि तुझं काम काय ते तू कर, फळाची अपेक्षा तू करू नको, फळ देणारा मी आहे, योग्य वेळी तुला फळ देईन। हे आम्ही लक्षात ठेवून व्यवस्थित चांगला प्रामाणिकपणे काम करत राहिला। पण म्हणतात ना, व्यवस्थित काम करत असताना बी भोग संपल्याशिवाय माणसाला योग कधीही येत नाही। प्रत्येकाने आपापलं भोग भोगलेलंच आहे आणि भोगत आहेत, हे सत्य आहे। प्रत्येकाला भोग भोगावे लागते, भोग संपल्यावरच येत होता। तसं 21 वर्षे मी बदलीवरचा भोग भोगला आणि 2009 मला ऑर्डर मिळाली। तर 2009 नंतर माझा पौराहित्याचा माझा व्यवसाय, तो पौराहित्य व्यवसाय आणि हे आपलं बस खाते या दोन्ही ठिकाणी माझ्या कामाशी प्रामाणिकपणे राहून व्यवस्थित राहून कर्म चांगलं करत गेलो। म्हणून आज या घडीला माझे जे आहे फॅमिली पूर्ण व्यवस्थित सेटल आहे, दोन्ही मुलं व्यवस्थित सोर्स करतो। माझी मी मुलगी इंजिनियर आहे, मुलगा अकाउंटंट आहे, अगदी आनंदी आहे। हे सर्व कशाचं फळ आहे, तर मला असं वाटतं
तर एका अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में काबा काशी है. तसं कर्म चांगले केल्यामुळे ते कुठल्या रीतीनं झालं काय झालं, पण त्याला निमित्त आहे बस खाते. बस खात्यामध्ये स्वामी कुठं आहे बाबा, बाहेरमठ कामाला म्हणलं तर बस खातं. मग आज स्वामी एवढं स्टँड झालंय तर बस खात्याचं नाव निघतंय. म्हणून मी बस खात्याचा पूर्ण आभारी आहे. आणि सर्वात प्रथम मी त्या भगवंताचा, त्या परमेश्वराचा कृतज्ञतापूर्वक त्याला नमस्कार करतो. त्यांनी आजला एक उत्कृष्ट खेळाडू, युनिव्हर्सिटीचा खेळाडू, विशेषतः म्हणजे कसं हायर एज्युकेशन राहून सुद्धा आणि अनेक व्यवसायाचं रुची ठेवणार. आणि एकमेव म्हणजे कसं नागेश मेत्रे त्या या परिवहनच्या परिस्थितीत सुद्धा स्टेशनचे प्रमुख या चांगल्या पदावर कार्य करून एक चांगलं म्हणजे व्यवस्थित घर कुटुंब चालवण्यात म्हणजे तेवढं त्यांच्या पत्नीचा सुद्धा आणि मुलांचा सुद्धा सहभाग फॅमिलीमध्ये त्यांना नागेश अण्णा म्हणलं जातं. आणि प्रत्येक नागेचं धावपळ आणि सामाजिक दृष्टिकोनाचं धावपळ आहे. दुसरे जे आहे बाहेरमठ म्हणजे कसं माहिती आहे का, आमच्या इथलं एक उत्कृष्ट वाहक म्हणून पदावर कार्यरत आहे. आणि आजलाही निष्कंठ सेवा पुरेतीचं काम करतात. त्यांनी उत्कृष्ट पोहते करतात आणि त्यांचं जीवन सुद्धा व्यवस्थित आहे. आणि वायू शिंदे हे सुद्धा प्रशासनाने जे कार्यक्रम आज प्रहारचे आमचे पदाधिकारी नागेश मेत्रे आणि राजू भैरमुडे हे दोन कर्मचारी परिवहनमधून निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या सत्कार कार्यक्रमाला या ठिकाणी मी उपस्थित होतो. खरोखरच नागेश मेत्रे यांनी आपल्या संपूर्ण 33 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगदी इमानदारीने या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर राजू भैरमुडे यांनी सुद्धा खूप इमानदारीने या ठिकाणी काम केला. आणि आज नागेश मेत्रे 33 आणि ह्या दोघांचे 30 वर्षापेक्षा जास्ती सर्व्हिस या ठिकाणी झाली आणि ते निवृत्त होतात. आणि या निवृत्तीनंतर त्यांनी प्रहारमध्ये सक्रिय होऊन या कामगारांसाठी लढा द्यावा अशी मी त्यांना विनंती केली. आणि त्यांनी माझ्या विनंतीने मान देऊन जे ना खरोखरच प्रहारमध्ये पुन्हा एकदा सक्रिय होऊन परिवहन कर्मचाऱ्यांसाठी प्रहार पुन्हा एकदा आक्रमक होऊन आंदोलन करणार आहे. आणि परिवहनचे कर्मचारी या कर्मचाऱ्यांवर ज्या अनेक अधिकाऱ्यांनी अन्याय केला, अत्याचार केला, त्यांना अन्याय अत्याचाराचा बदला प्रहार घेतल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना एक न्याय आणि परिवहनच्या कर्मचाऱ्यांना एक न्याय अशा प्रकारचा जातीवाद प्रशासनाकडून सुरू आहे. प्रशासन एकीकडे बघितलं तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू केला, पण परिवहनचे कर्मचारी आज सुद्धा 6व्या वेतनावरच आहे आणि त्याला मात्र इतर सुविधा भेटत नाही. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला 50,000 पगार आणि परिवहनच्या कर्मचाऱ्याला 22,000 पगार. म्हणजे एकंदरीत जे ना कायदा तोडवण्याचे काम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होतो. मी माननीय आयुक्त मॅडमला, माझ्या ताईला विनंती करतो की ताई, तुम्ही एक मोठी बहीण म्हणून या परिवहन कर्मचाऱ्यांकडे कृपादृष्टी करावी. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने सोयी सुविधा भेटतात तशा सोयी सुविधा परिवहनच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावं एवढं विनंती करतो. पुन्हा एकदा प्रशासनाला इशारा देतो की प्रहार पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहे आणि परिवहनच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रहार लवकरच जे ना एक चांगला ॲक्शन प्लॅन तयार करून आम्ही पुन्हा एकदा जे ना महानगरपालिकेला धडक देणार आहोत. मी सेवानिवृत्त मुख्य वाहतूक निरीक्षक श्री भारत कंदुकुरे. आज 30 डिसेंबर 2023 रोजी आमचे सहकारी मित्र नागेश मेत्रे हे वाहतूक निरीक्षकपद 1992 साठी सुरुवात झाली आहे. यापूर्वी त्यांनी कॅन्डिडेट म्हणून तहसीलदार मोठमोठ्या अधिकाऱ्याकडे कार्यरत राहून तदनंतर परिवहन उपक्रमाकडे त्यांनी सेवा रुजू केली. त्यांनी केलेली सेवा, निष्ठा, सर्व पद्धतीचं काम इमाने इतबारे केल्यामुळे आजला त्यांनी एक सक्षम म्हणून एक उदयास आले. वास्तविक पाहता हा युनिव्हर्सिटी खेळाडू आणि चांगल्या प्रतीचा खेळाडू आणि खेळाडू वृत्तीचा आणि विशेष सामाजिक न्यायाबद्दल असलेला अपेक्षा आणि सामाजिक बद्दल तळमळ आणि कर्मचाऱ्याबद्दल असलेले एकदम तळमळ, या तिन्ही गोष्टीचा मिलाप म्हणजेच नागेश मेत्रे होय. मग नागेश मेत्रेंनी आजपर्यंत कार्यरत केले तर दिलेली सेवा इमाने इतबारे करणे
आणि त्याच्यातली पोचपावती म्हणून चांगलं कार्य करून आजपर्यंत त्यांनी 33 वर्षे या परिवहन उपक्रमात सेवा दिली। त्याबद्दल परिवहन उपक्रमाला जे काही लागणारे ज्या काही हे होते यातून संघर्षातून निर्माण करून सर्व वाहतूक निरीक्षकातर्फे त्याला पुढील शुभेच्छा आणि त्याचं संपूर्ण आरोग्यमय आणि भरभराटीचं जावं। आजला त्यांनी केलेल्या कामाच्या प्रगतीबद्दल फॅमिली एक उत्कृष्ट म्हणून 2 इंजिनियर आणि एक लॅब असिस्टंट या तिन्ही पदाला कार्यरत असून हे केवळ त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचीच पावती असून त्यांनी केलेल्या कार्याचं परिवहन उपक्रम आणि त्याचा मित्र परिवार व वाहतूक निरीक्षक पूर्ण स्टाफ आजी माझे सर्वजण त्याच्या कार्याला आमच्या शुभेच्छा देऊन आजचे 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी नागेश मेत्रे वाहतूक निरीक्षक या पदावर 33 वर्ष सेवा करून आज रोजी मी निवृत्त होत आहे। मला परिवहनची सेवा करून फार चांगलं वाटलं। या परिवहनमुळे माझे 2 लेकरं इंजिनियर झाले आणि पोरगे माझे मेडिकल लॅब टेक्निशियन झाले। माझ्या या सहवासात माझ्या अर्धांगिनी मला फार मोलाचं सहकार्य केलं। तसंच माझे कर्मचारी वाहक चालक यांनी सुद्धा भरमूल सहकार्य केले। तसेच माझं वाहतूक निरीक्षक हे सुद्धा माझ्यावर फार सहकार्य करून माझ्या वेळोवेळी त्यांनी मदत केले। आजच्या या घडीला परिवहन हे फार चांगलं आहे। परिवहनमुळं मी आर्थिक तंदुरुस्त झालो आणि परिवहनमुळं माझ्या जीवनात चांगल्या मुलांना शिक्षण देता आलं, चांगल्या प्रकारे मुलांना घडवता आलं। यामध्ये कुठलीही शंका न बाळगता पण शासनाकडून मला 7व्या आयोगाचं किंवा 65% 6वा ते राहिलं असल्यामुळं माझं म्हणजे आर्थिक मोबदला जास्त न मिळाल्यामुळे परिवहनची जास्त म्हणजे खंत वाटत आहे। तर यापुढे मी आज निवृत्त होत आहे तर मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वती आभार मानतो आणि हा सोहळा चांगला झाला असे मी आभार व्यक्त करून माझे 2 संपवतो। परिवहनला परत तुम्हाला बोलवलं तर काय मत असणार? परिवहनला मला परत बोलवलं तर मी सेवा करण्यास तयार आहे। कुठल्याही गोष्टीचं अपेक्षा न ठेवता स्वच्छ व सुंदर काम करेन मी अशी अपेक्षा व्यक्त करतो।